तर सकाळची सुरुवात मी म्हणजे अशी करीत असते. मस्त चिमण्यांना दाना पाणी टाकते. इथं मस्त मिट्टू जमलेले आहेत झाडावर. इतके भरपूर असे जांब पिकलेले आहेत बघा. आणि त्यांना पेरू खूप आवडतो. आणि अंगणामध्ये एकदम फ्रेश अशी छान गुलाबाची फुलं आली होती 3-4. मला गुलाबाचं फूल खूप आवडतं. बघितलं की मन असं प्रशस्त होतं. फळांची झाडं एकदम छान वाटतात मला. आणि तांदूळ खाण्यासाठी भरपूर चिमण्या अशा रोज जमा होतात. सकाळी सकाळी चिमण्यांचा आवाज खूप आवडतो मला. आता मस्त सडा टाकलेला आहे, झाडून काढलेला आहे. दूध काही आलेलं नाही आहे. तर आमच्या मनीमेवची इथं चाललेली आहे मस्ती. आणि रोजचा दिवस आपल्याला असा चांगला घालवण्यासाठी कुणाकडेही लक्ष न देता कोणाचं काय चाललं आहे काय नाही ह्याच्यामध्ये डोकं न घालवता आपल्या कामामध्ये आपला वेळ घालवणं हेच मला सर्वात आवडतं. त्याच्यामुळं माझा दिवस एकदम फ्रेश आणि चांगला जातो. मस्त दारामध्ये टाकली होती छोटीशी रांगोळी. आज आभाळ असं भरून आलेलं होतं म्हणून जास्त मोठी नाही पण छोटी रांगोळी टाकलेली आहे. रांगोळी नाही टाकली तर दारामध्ये एकदम चांगलं वाटत नाही. आणि इथं आलं होतं आमच्या गाईचं पिल्लू. आणि रोजचं आलं की थोडीशी तरी मया तिची मला करावंच लागते. आणि मुख्य प्राणी त्यांना काय मयाची भुकेली खायला टाका की न टाका थोडासा हात फिरविला की मस्त असं पोट त्यांचं भरून जातं. आणि बघा जसं काय आपलं पाळ्यालाच एक किती छान उभं टाकलं आहे. आणि मस्त टाकले होते लक्ष्मीचे पावलं. हे नवीन पाहुणा पण आला होता बरं का आज पाहुणचार करायला. मस्त आवडीनं बघा किती छान तांदूळ खातोय तो. तुम्हाला आवडला की नाही हे पक्षी ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आले होते दूधवाले भैया. आम्ही दोघांनी मस्त चहा आणि थोडासा टोस्ट 2-2 सकाळी खाऊन आणि दुपारच्या मेनूमध्ये बनवेल ती अशी तंदूर रोटी आणि पनीरची भाजी. जास्त काही बनवलेलं नव्हतं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट्समध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब माय चॅनल.